नमस्कार, मी बाबा बेलापूरकर. आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज. अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मढी येथे कानिफनाथ महाराजांची यात्रा सालाबादप्रमाणे यंदाही भरली होती. या यात्रेमध्ये लाखो भाविकांनी सहभाग घेऊन कानिफनाथ महाराजांचे दर्शन घेतले. तत्पूर्वी यात्रा भरण्याच्या अगोदर मढी गावचे सरपंच, माजी सरपंच आणि सध्याचे प्रशासक संजय मरकड यांनी असे आवाहन केले की आणि सांगितले प्रसार माध्यमांना की यंदा मुस्लिमांना व्यवसाय करण्यास यात्रेमध्ये बंदी घालण्यात आली आहे. जे स्थानिक मुस्लिम आहेत त्यांनाही यात्रेमध्ये व्यवसाय करता येणार नाही आणि बाहेरून येणाऱ्या व्यावसायिकांनी जे आहे मुस्लिम समाजाचे त्यांनी या यात्रेमध्ये व्यवसाय करण्यास, दुकाने थाटण्यास मज्जाव आम्ही केला आहे, तरी त्यांनी येऊ नये असे त्यांनी आवाहन केले होते. त्यांनी जे आवाहन केले ते आपण तुम्हाला पुढे ऐकवत आहोत. यावर्षीही मागच्या वर्षीप्रमाणे जो आपण ग्रामसभेने ठराव पास केलेला आहे त्याचप्रमाणे यावर्षी यात्रा केली जाईल. ग्रामपंचायतीच्या परवानगीशिवाय कुठल्याही व्यापाऱ्याला या ठिकाणी दुकाने लावण्यास बंदी असेल. ग्रामपंचायती परवानगी घेणं अनिवार्य आहे. आणि मागच्या वर्षी जो आपण ठराव घेतलेला आहे की मुस्लिम समाजाच्या व्यापाऱ्यांना जे कानिफनाथांचे रीती रिवाज परंपरा पाळत नाहीत, पशु हत्या करतात, या ठिकाणी 8-8 दिवस आंघोळ करत नाहीत, मांस मच्छी खाऊन प्रसाद, नाथांचा पवित्र असा प्रसाद या ठिकाणी विकतात, कुंकू मुस्लिम महिला लावत नाहीत पण कुंकू आमच्या हिंदूंना ते विकतात. आणि म्हणून अशा सर्व व्यापाऱ्यांना, मुस्लिम व्यापाऱ्यांना मागच्या वर्षीप्रमाणेच यावर्षीही यात्रेमध्ये त्यांना बंदी राहील. ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांना कुठलेही परवाने दिले जाणार नाहीत. माजी सरपंच आणि प्रशासक संजय मरकड यांनी आता जे आवाहन केले आता तुम्ही ऐकलेत. तर मढी येथील यात्रेमध्ये मुस्लिमांच्या व्यावसायिकांच्या जे दुकाने आहेत ते लागलेले आहेत की नाही, किंवा एकही दुकान आली नाही किंवा आलेले आहेत हे आपल्याला पाहावे लागेल. त्यानिमित्ताने एकजूट महाराष्ट्र न्यूज मढी यात्रेस ग्राउंड रिपोर्टवर गेलेले आहे आणि प्रत्यक्षात काय परिस्थिती आहे हे आपण तिथं पाहणार आहोत आणि तिथे स्थानिक रहिवाशांची मुलाखती घेणार आहोत. चला तर मग आता आपण यात्रेत सहभागी होऊया. आता निवडुंगी गावात आहोत. अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील निवडुंगी गावामध्ये आलेलो आहोत. कान्होबा देव उर्फ कानिफनाथ देवस्थान ट्रस्टतर्फे नाथ भक्तांचे सहर्ष स्वागत करतो असं कोल्हाटी समाजातर्फे इथं चौकट लावलेले आहे. आणि आपण इथून 3 किलोमीटरच्या अंतरावर मढी क्षेत्र आहे. तिथं यात्रेनिमित्त आपण तिथं जाणार आहोत. मढी गावामध्ये आपण आलेलो आहोत. हे कानिफनाथ महाराजांचं मंदिर आहे. हे आपल्याला दिसतंय. हे कानिफनाथ महाराजांचं मंदिर. आपण मढी गावामध्ये आलेलो आहोत. हा गावाचा परिसर. हे दुकाने आहेत. हे सगळे दुकाने आहेत. हे कानिफनाथचं मंदिर. यात्रेनिमित्ताने भाविक इथे येत असतात आणि दुकानमध्ये विविध प्रकारचे पूजा अर्चाचं सामान ठेवत असतात. आपण त्यांची मुलाखत घेऊ. ही दुकान आहे. इथे विविध प्रकारचे पूजेचं सामान, प्रसाद वगैरे, महाप्रसाद कानिफनाथ महाराजांना चढवण्याकरता इथे मिळत असतो. आणि हे दुकानदार आहेत. काय नाव तुमचं? दिलावर गुलाब शेख. दिलावर गुलाब शेख. अच्छा. इथं किती वर्षापासून दुकान आहे तुमचं? कायमचं दुकान आहे का? जवळजवळ किती वर्ष झाले? कमीत कमी एक म्हणजे 100 वर्ष झाले असतील. 100 वर्ष झालेले. बर बर. म्हणजे लहानपणापासून दुकान आहे तुमचं.
आणि नाथ महाराजांची सेवा चालू आहे या निमित्ताने तुमची, आणि व्यवसाय पण तुम्ही करतात. बर, नमस्कार. काय नाव तुमचं? हे आपल्याला नाथ महाराजांची जे सेवा करतात आणि महाप्रसाद विकतात त्यांच्याविषयी आपल्याला समाजाला कळावं, बातमी रूपाने द्यायचं आहे. त्या निमित्ताने इथं आपण मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहे विविध घटकांची. तुमचं नाव काय? शोभा बबन पोळ. शोभा बबन पोळ. आपलं हे दुकान आहे. या दुकानामध्ये नारळ, महाप्रसाद, रेवडी, उदबत्ती, ऊद, जे कानिफनाथ महाराजांना लागतं तो सामान इथं आपल्याला मिळतंय. किती वर्षापासून दुकान आहे तुमचं? मला 35 वर्ष झाले लग्न झाल्यापासून. अच्छा, तुमचं लग्न होऊन आले तेव्हापासून हे दुकान आहे. आणि आनंदाने गुण्या गोविंदाने हिंदू मुस्लिमांचे दुकान बंधू भावाने तुम्ही इथं सगळेजण व्यवसाय करतात, सगळे व्यवसाय करतात. अच्छा, इथे या पद्धतीने दुकाने चालू आहेत आणि एक राष्ट्रीय एकात्मिकता संदेश जो आहे तो आपल्याला कानिफनाथ महाराजांच्या निमित्ताने इथे पाहावयास मिळतो. आणि सर्व जाती धर्माचे लोक इथे आस्था आहे आणि त्या निमित्ताने इथे येतात दरवर्षी आणि महाराजांचं दर्शन घेतात. त्या निमित्ताने आज आपण इथं आलेलो आहोत. काय नाव तुमचं? नाव काय? दिलावर शेख. उमराव बी दिलावर शेख. हे तुमचं दुकान आहे का? किती वर्षापासून आहे? 100 वर्ष. अच्छा अच्छा अच्छा, वा, फार वर्षापासून दुकान आहे. अच्छा, राहायला पण आहे इथं आणि दुकान पण आहे. अच्छा, विविध प्रकारचे दुकाने इथं आलेले आहेत आणि भटक्यांची पंढरी म्हणून ओळखलं जातं हे गाव. आणि हे नाथ महाराजांचं मंदिर, आणि दरवर्षी हे सर्व जाती धर्माचे लोक इथं आस्थेने येतात आणि महाराजांचं दर्शन घेतात आणि महाप्रसाद पण इथं घेतात. काय नाव बेटा तुझं? पूर्ण नाव सांग. आबेद रफिक पठाण. तुमचं नाव काय? शोएब शेख. तुमचं नाव काय म्हटले? शोएब बाबा शेख. शोएब बाबा शेख. हे तुमचं दुकान आहे? अच्छा, किती वर्षापासून आहे दुकान तुमचं? 30 वर्षापासून. 30 वर्षापासून. तुम्ही इथले रहिवासी आहात? अच्छा, हे इथले रहिवासी आहेत आणि महाराजांचं महाप्रसाद आणि विविध प्रकारचं जे सामान लागतं पूजेला, नाडा वगैरे, हे सगळं भाविकांना हे उपलब्ध करून देतात. आणि पेढे आहेत तिथं, रेवडे आहेत आणि गुडीशो पण आहे, उदबत्ती आहे. अशा पद्धतीने इथे दुकान फाटलेलं आहे आणि ही त्यांची सेवा चालू आहे नाथ महाराजांच्या प्रती खूप वर्षापासून. आणि हिंदू मुस्लिम सगळे व्यावसायिक गुण्यागोविंदाने राहतात आणि एकोप्याने इथं व्यवसाय करतात आपल्या नाथ महाराजांच्या चरणी. नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? बोलणार संभाजी गायनाथ. हो, गहिनाथ. वा वा, नाथ महाराजांचं नाव आहे तुमचं. नाथ बाबांचं. काय विकायला आले तुम्ही इथं? काकडी. काकडी विकायला आले. हे गिऱ्हाईक आहे, कस्टमर आहे तुमचं. तुम्ही ताई कुठल्या? नगरची. अच्छा 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 अच्छा, हा हा. बर, तुम्ही कधीपासून येता इथं विकायला? 3 दिवसापासून. हो हो, कसं काय धंदा पाणी? चांगलं होतं. नाथ महाराजांच्या चरणी चांगला धंदा झाला. हो, सगळे हिंदू मुस्लिम गुण्यागोविंदाने इथं व्यवसाय करतात आणि येणाऱ्या भाविकांची सेवा करतात. सेवा करतात. हो, छान छान. भाविक खूप येतात का इथं? खूप भाविक होते. काल चालता येत नव्हतं, एवढी गर्दी होती. अच्छा अच्छा, दरवर्षी पेक्षा जास्त गर्दी होती जास्त इथं. गर्दी. हो, ठीक आहे. भाविक लोक सगळे दर्शनासाठी आलेले आहेत आणि दर्शन घेऊन काही भाविक चालले आणि येत आहेत. त्या निमित्ताने ह्या दुकाने आहेत सगळ्या, हे लावलेल्या दुकानी. इथं पेढे, रेवडी, हे महाप्रसाद नाथ महाराजांचा आहे आणि हे सेवा करतात येणाऱ्या भाविकांची आणि प्रसाद उपलब्ध करून देत असतात. काय नाव तुमचं? देवीदास लोखंडे. देवीदास लोखंडे. किती वर्षापासून दुकान आहे तुमचं? 15 वर्षापासून. 15 वर्षापासून दुकान आहे. भाविकांची सेवा चालू आहे त्या निमित्ताने. किती गर्दी असते यात्रेला? भरपूर गर्दी होती. काल चेंगराचेंगरी होती, लय भरपूर. अच्छा, इतकी गर्दी रेकॉर्डतोड गर्दी झाली. महाराजांच्या चरणी लीन व्हायला सगळे लोक इथं आलेले आहेत. अच्छा, हे दुकानी आहे सगळे. तुम्ही कुठले? लोखंडे पेरंजळा, भोकरदन. भोकरदानचे. भोकरदान. बाबा, भोकरदान म्हणजे सिल्लोड तालुका का? नाही, आम्हाला भोकरदन तालुका आहे. अच्छा अच्छा, लांबून इथं आलेत. हो, तिकडे सैलानी बाबाची यात्रा पण चालू आहे. आहे ना, चाली.
तिकडे बी जात असतात तुम्ही? हो जात असतो ना. अच्छा, इकडे बी दर्शनाला नाथ महाराजांच्या सायलेंट बाबाच्या पण जात असतात. हा, दोन्ही पण. राष्ट्रीय एकात्मता झोपली, संतांना कधी जात नसती. हिंदू मुस्लिम सगळ्यांच्या दुकाने आहे, सगळे गोविंदांनी राहतात तुम्ही, हो हो. सगळे व्यवसाय करतात. नाथ महाराजांचं इथं भाविक आलेला आहे. आज दुसरा दिवस आहे यात्रेचा. गर्दी थोडी कमी आहे, काल चेंगराचेंगरी होती असं काही लोक दुकानदार म्हणतात. आणि खूप भाविकांनी इथं दर्शन घेऊन आलेले आहेत. ही दुकाने आहेत प्रसादाच्या दुकानी. नारळ हे भाविकांच्या सेवेसाठी आणि व्यवसायासाठी हे सगळे दुकाने आलेले आहेत. हे भाविकांची गर्दी हे महाप्रसाद घेण्याकरता आणि महाराजांच्या चरणी वाहण्याकरता इथं भाविक लोक आलेले आहेत. सगळे भाविक लोक दर्शनासाठी आलेले आहेत. कुठले तुम्ही? शेगाव शेगाव. गजान महाराज गजानन महाराज शेगावहून आले तुम्ही? वा वा वा. दर्शनासाठी. दर्शनासाठी आले. छान. काय नाव तुमचं? सुरेश ब्रह्मदेव पिंपळका. अच्छा. महाराजांच्या प्रती आस्था आणि श्रद्धा हो, आहे आणि दरवर्षी तुम्ही येत असतात? दरवर्षी अच्छा. महाराजांची प्रचिती तुम्हाला आलेली आहे, आलेले. त्या निमित्ताने तुम्ही इथं येत असतात. हो. तुमचं नाव काय ताई? कुठले तुम्ही? कुठले? अच्छा, मंचरून आलेत का? अच्छा. तुमचं नाव काय? रोहिदास बोरगे, रोहिदास बोरगे. कुठले तुम्ही? सोनेवाडी, नगर तालुका. अच्छा, सोनेवडून आलेत महाराजांच्या दर्शनाकरता. महाराजांच्या दरवर्षी येतात का दर महिन्याला येतात? नाही, आता याच वर्षी आलोय मी. अच्छा, बरं वाटलं, आत्मिक समाधान वाटलं. समाधान वाटलं. छान. आपण कुठले? सोनेवाडी. काय नाव आपलं? शिंदे, जयसिंग शिंदे. जयसिंग शिंदे. अच्छा 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 अच्छा. हे पहा दुकाने आहे तिथे. हे दुकानदार. काय नाव तुमचं? तुमचं काय नाव? समीर पटेल. समीर पटेल. अच्छा. हे किती? 40ला पावशेर आहे. किती घ्यायची? पहा, रेवडी आहे, दुकाने आहे इथं लावलेले. नाही ना, 35 तेवढं घेऊ. 70 रुपये पावशेर, अर्धा किलो इंदी. समीर पटेल हे भाविकांसंग हिजगुज करत आहेत. तेवढेच नाहीत ना. 1 किलो घेतात, कमी घेतात त्या प्रमाणात. प्रसाद घेण्याकरता कधी बी माझ्या माहितीप्रमाणे भाव करू नये असं माझं मत आहे. नाही ना बाबा. नाही काका. नाही येत, नाही येत. मन घालून कोणताही प्रसाद घेऊ नये. महाराजांच्या दर्शनाला आल्यानंतर भाव करू नये, कारण प्रसादाचं काम असतं आणि हा प्रसाद लोकांना वाटायचा असतो. त्यामुळं 20-30 रुपये आपले कुठं जात नाही, हा विचार करा. 30 रुपये किलो मागायला मला जड जाऊ राहिले. मग द्यायला तुम्हाला सांगा बरं, तिथं जीव राहिले 120 किलो मागत आहे. हे किती वर्षापासून तुम्ही समीर पटेल इथं? जसं कळतं तसं इथं जेवण. अच्छा, तुमचा जन्म इथं झाला, तुम्ही इथलेच का? अच्छा. जसं कळतं तसं वडोली पारजी. वडोल परजी तुमचं दुकान आहे. आणि इथं जे भाविक लोक येतात, दर महिन्याला येतात, वर्षाला येतात, महिन्याला, वर्षाला, त्या इथं तुम्ही असतात आणि तुमची सेवा चालू आहे. अमावस्या, पौर्णिमेला. हिंदू मुस्लिम व्यावसायिक सगळे गुण्यागोविंदाने भाऊ समतेने राहतात, बंधू भावाने राहतात, ते सगळे व्यवसाय करतात, तुमची एकी आहेत. ठीक आहे, तसं काय असं वाटत नाही. राष्ट्र तसं काय तुम्हाला काय वाटत नाही? राष्ट्रीय एकात्मता, मनात काही नसतं, असं येतात जातात काही नाही. राष्ट्रीय एकात्मता तुम्ही जपलेली आहे आणि भाविकांची सेवा चालू आहे इथं. नमस्कार. कुठले तुम्ही? कुठले? मेकर तालुका, मेकर तालुका, बुलढाणा जिल्हा. बुलढाणा जिल्हा. नाव काय तुमचं? मारुती सकारामुळे. मारुती सकारामुळे. हे प्रसाद घेण्यासाठी तुम्ही आलेले आहात? दर्शनाला जायचंय तुम्हाला आता? अच्छा. हे दुकान, या दुकानात तुम्ही आलेला आहात दर्शनासाठी समीर पटेल यांच्या, आणि हे प्रसाद घेत आहेत सगळे. पावशेर करायचा. हा, हे काय पावशेर एक झाली ना, परत आले बाबा. समीर पटेल यांची मला वाटतं ही दुसरी तिसरी पिढी तुमच्या खापर पंजोबापासून तुम्ही इथे. अच्छा. आले ना पैसे.
बरोबर नाथ महाराजांच्या पायरीजवळ तुमचं दुकान आहे. तुम्ही भाग्यवान आहात का तुम्ही आज इथल्या येणाऱ्या भाविकांची सेवा करतात आणि तुमचा हक्क कोणी हिरावून घेऊ शकत नाही. मॉडल परिचित आहे तुम्ही. महाराजांची काठी निघलेली आहे. महाराजांची काठी आहे. हे पहा, वर्षात कोणाचे पीस आहे काठीला. महाराजांची काठी हे चाललेले आहे. महाराजांच्या काठी चालले आहेत. या दुकाने आहेत लागलेल्या सगळ्या. अशा प्रकारचं भाविक लोक इथे येतात, महाप्रसाद घेतात आणि महाराजांच्या चरणी लीन होतात. फुलाचे दुकान, महाराजांच्या चरणी इथं आलेले भाविकांचं भविष्य पाहणारे भविष्यकार जास्तने येतात. महाराजांच्या इथं येणारे लोक महाराजांचं दर्शन घेतात आणि भविष्य पण पाहतात आणि चांगल्या पद्धतीने भविष्य इथं पाहिलं जातं महाराजांच्या चरणी. कुठले तुम्ही? तुळजापूरचे पुजारी. अच्छा, आपण कुठले? कोपरगावचे. कोपरगाव. अच्छा. या दुकाने आहेत पहा, प्रसादाच्या दुकानी. इथे पण दुकाने आहेत. हे महाराजांचा प्रसाद इथं मिळतो, नाडा मिळतो. ज्या ज्या वस्तू भाविकांना लागतात त्या त्या वस्तू इथं मिळत असतात भाविकांना. हे दुकानदार बसले आहे. आपलं नाव काय? आसिम शेख. आसिम शेख. अच्छा, कधीपासून दुकान आहे तुमचं हे? आमचं कमीत कमी 18 वर्षापासून. 18 वर्षापासून दुकान आहे. तुम्ही इथलेच का? हो, प्रॉपर इथलेच. अच्छा, 18 वर्षापासून तुम्ही हा व्यवसाय करतात. मुस्लिम असून व्यवसाय करतात. हिंदू मुस्लिम काही भेद नाही. अच्छा, जे हिंदू व्यवसाय काय आणि मुस्लिम व्यवसाय काय याचं गोयना राहतात, व्यवसाय करतात का? पहिल्यापासून. इथं भाईचारा आहे, राष्ट्रीय एकात्मता आहे. इथे राष्ट्रीय एकात्मता आहे, भाईचारा आहे आणि पहिल्यापासून हे दुकान आहे यांचं शॉप. इथे विविध प्रकारचे प्रसाद इथं मिळतात, नारळ मिळतात. हे रसाचे दुकान. हे रसाचे दुकान आहे. इथं वेगवेगळ्या प्रकारचे दुकाने आहेत इथं लावलेले आहेत. इथं प्रसाद मिळतो. नाथ महाराजांचा जो प्रसाद आहे तो इथं मिळतो. दुकाने इथं लावलेल्या आहेत सगळ्या. हे त्रिशूळ मिळतं पहा, महाराजांचं त्रिशूळ. हे ग्रंथपूजा साहित्य भांडार पण आहे इथं. या विविध प्रकारचे फोटो पण आहे महाराजांचे. हे महाराजांचे फोटो इथं मिळतात. जे भाविक लोक इथे येतात ते भाविकांची सेवा हे दुकानदार करतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे महाप्रसाद भाविकांना देतात आणि महाराजांच्या चरणी हे इथं व्यवसाय करत असताना सेवा पण करीत असतात. आपलं नाव काय? रमेश मरकड. रमेश मरकड का? आपण इथलेच का? हो. किती वर्षापासून दुकान आहे आपलं इथं? माझी 25 वर्ष. अच्छा, महाराजांच्या चरणी आपण आपली सेवा चालू आहे अविरत. हो. छान. इथून पण भावी लोक
दर्शनासाठी जात असतात. ह्या दुकाने आहेत, ह्या भाविकांच्या दुकानी इथं आहेत. दर्शनासाठी ह्या दुकानी आहेत. इथं वेगळ्या प्रकारचे स्टोर आहे, दर्शनासाठी आलेले आहेत. हे दुकाने आहेत, या सगळ्या प्रकारचे खेळण्या लहान मुलांच्या आणि भाविकांना जे लागते त्या मिळतात. हे दुकाने आहेत. काय नाव तुमचं? अरुण शेख. अरुण शेख. आपण कुठले? इथलेच आहे का? कधीपासून दुकान आहे तुमचं हे? अरुण शेख यांचं दुकान आहे आणि बरेच दिवसापासून दुकान आहे आणि हे सेवा करतात आणि भाविकांना जे लागतं ते इथं सगळं मिळतंय. झेंडे पण आहेत सगळ्या प्रकारचे. भाविकांची गर्दी आहे. इथे सगळे नाथमानाच्या दर्शनाला इथं आलेले आहेत. त्या पद्धतीने इथं चालू आहे, दुकानी चालू आहे. पहा, या दुकानी नाथ भगवान पूजा साहित्य हे सगळे भाविकांच्या सेवेसाठी व्यवसाय करत असताना भाविकांना महाप्रसाद तिथं देतात आणि येणाऱ्या भाविकांची इथं सेवा करतात आणि व्यवसाय पण करतात. हे नाथ महाराजांचं दर्शन घेण्यासाठी आलेले जे लोक असतात त्यांना हे महाप्रसाद पुरवतात आणि विविध प्रकारचे इथं पूजा उपयोगी जे वस्तू आहेत ते पण इथं देत असतात आणि भाविकांची एक प्रकारची हे सेवाच करतात. काय नाव आपलं ताई? मीरा राजेंद्र कुठे? मीरा राजेंद्र कुठे. कधीपासून दुकान आहे आपलं? 2 वर्ष 3 वर्षापासून. 3 वर्षापासून दुकान आहे. अच्छा, हे आपलं स्वतःचं दुकान आहे का? भाड्याने घातलेलं आहे. कोणाकडून घेतलं तुम्ही हे? देवस्थान घेतलेलं आहे. अच्छा, किती वर्षापासून घेतलंय? 3 वर्ष. अच्छा, भाविकांची सेवा चालू आहे. भाविकांची सेवा चालू आहे. हो, हे पहा, हे दुकान आहे. भाविकांच्या सेवेकरता हे दुकान चालू आहे. विविध प्रकारची दुकाने चालू आहे इथं. भाविकांचं महाप्रसादाचं सगळं हे दुकान आहे. येणाऱ्या भाविकांची व्यवसाय करत असताना सेवा पण चालू आहे. हे मोरचं पीस पण आहे इथं आणि भाविकांचं वेगवेगळ्या प्रकारचे जे खेळणी असतात लहान मुलांची ते पण इथं आहे आणि नाथ महाराजांची मूर्ती भाविकांना आणि अत्तरच्या बाटल्या, उदबत्त्या, ऊद जे जे आवश्यक आहे ते येथे भाविकांसाठी उपलब्ध आहे आणि व्यवसाय करत असताना भाविकांची सेवा पण चालू आहे. कुठले तुम्ही काका? कुठले तुम्ही? कर्जतचे. काय नाव तुमचं? अच्छा, नाथ महाराज दर्शनाला आले तुम्ही, कर्जतून आले. दरवर्षी येतात? अच्छा. दुकानदार बसलेले आहेत तिथं. ताई, तुमचं नाव काय? नगीना सलमान आता. नगीना सलमान आतार. हे किती वर्षापासून दुकान आहे इथं? 3 वर्षापासून. आणि हे दुकान स्वतःच आहे तुमचं? भाड्याचं आहे. कोणाकडून घेतलं तुम्ही हे? देवस्थानाचं आहे. अच्छा, म्हणजे तुम्ही तिथं देवस्थानाकडून तुम्ही भाडं देतात. अच्छा, म्हणजे देवस्थानने तुम्हाला इथं दुकान दिलेलं आहे नगीना सलमान आतार यांना. डिपॉझिट? हे आईची दुकान आहे माझ्या. आईचे दुकान आहे. अच्छा, हां, काय नाव तुमच्या आईचं? मदिना. मदिना जानू आता. मदिना जानू आता. अच्छा अच्छा, त्यांचं दुकान आहे मदिना. तर तुम्ही बसलेला आहात तिथं? मुलगी आहे त्यांची. त्यांची मुलगी, तुम्ही इथं बसलेला आहात. आणि इथं अध्यक्ष कोण होते? संजय मरकड. त्यांना तुम्ही दिलेला आहे, म्हणजे डिपॉझिट त्यांनी घेऊन तुम्हाला दिलेला आहे. अच्छा, त्यांच्या कार्यकाळात दिलेला आहे. नगीना आतार यांना हे दुकान दिलेलं आहे आणि राष्ट्रीय एकात्मतेचं हे प्रत्येक आहे सगळ्या गोष्टीचं. छान आहे. हे पण आहे दुकान इकडं. वेगवेगळ्या प्रकारची भाविकांना रेवड्या, पेढे
नारळ हे पूजेचं साहित्य इथं पण मिळत असतं. ताई नाव काय तुमचं? मीरा तांबे. मीना तांबे. तांबे. किती वर्षापासून दुकान आहे तुमचं इथं? 20 वर्षापासून. 20 वर्षापासून. हे स्वतःचं आहे का भाड्याचं आहे? देवस्थानचं आहे. देवस्थानचं प्रत्येक आहे. अच्छा, छान. राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश इथं दिलेला आहे. हे दुकान इथे पण रेवडी वगैरे मिळतं. ह्या रेवड्या आपल्याला फक्त यात्रेमध्येच पाहायला मिळतात. मडीला खूप स्वाद आहे या रेवड्यांचा. ह्या रेवड्या कुठेही मोठ्या दुकानात मिळत नाही हलवायच्या. ज्यावेळेस इथं यात्रा भरते त्यावेळेस ही रेवडी मिळते. खूप छान रेवडी आहे ही. आणि हे नारळ पण आहे. सगळे पूजेचं साहित्य आहे सगळ्या प्रकारचं. हे यांचं दुकान आहे. काय नाव तुमचं? चांद वजीर शेख. चांद वजीर शेख. अच्छा, कधीपासून दुकान आहे तुमचं हे? आमचे जरबल्यापासून बापा पंजापासून. हां, पंजाबपासून तुमचं दुकान आहे. हा इथं जागा जागाच तुमची आहे मंदिरासमोर. आणि जन्मल्यापासून तुमचं दुकान आहे. जरबलोच तुम्ही जन्मले तिथं. तुमच्या आजोबा पंजोबांनी सुद्धा बाबांची सेवा केली, हो हो. भाविकांची सेवा केली हा ह्या दुकानाच्या रूपाने. आणि तुम्ही पण ते आज करतात. चौथी पिढी तुमची. चौथी. चांद भाई नाव आहे तुमचं? चांद. चांद भाई वजीर शेख हा. यांचं दुकान आहे. हे राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक आहे. हे सगळ्या गुन्हेगारांचे जे 18 पगड लोक इथं येतात त्यांची सेवा करण्याचं काम चालू आहे इथं. हे पहा भाविक आले. रोड नव्हता काय नव्हतं नुसतं आमचं सफर राहायचं. आता सारे झाले ते आता. हा, रोड नव्हता काय नव्हता फक्त सफर होत होतं. राहत होतो पहिल्यापासून राहत होता. अच्छा, हा आम्हाला शेजारी इकडं आमचीच मुसलमानाची त्या इकडं पहिली. पहिले आता त्यांनी इकडे गेले ते. अच्छा अच्छा अच्छा. हा. हो हो. नाव काय तुमचं? रेहाना. हा, रेहाना चान्स. रेहाना चांद शेख. अच्छा, रेहाना चांद शेख यांचं दुकान आहे. हे चांद भाईचे पत्नी आहेत आणि पहिल्यापासून इथं त्यांचं दुकान आहे. अशा पद्धतीने हे भाविकांची सेवा करतात. रसाचं दुकान पण आहे इथं. ऊन लागल्यास गारगार रस प्यायचं. दर्शनासाठी आलेले भाविक लोक आहेत इथं रस पितात. इथं पहा या पद्धतीने. आणि उन्हाळ्यामध्ये थंडगार रस पण पितात. हे रसाचे दुकान अशा प्रकारचं. चहा पण मिळतो. हे रसाचं दुकान आहे. जावेद नबी शेख. हा, तुमचं नाव काय आहे? नाव काय आहे तुमचं? जावेद नबी शेख. जावेद नबी शेख. किती वर्षापासून दुकान आहे तुमचं इथं? 15-20 वर्ष झाली. 15 वर्ष. इथलेच का तुम्ही? हा इथले. अच्छा, इथं भाविक लोक येतात त्यांची सेवा चालू आहे. हा. व्यवसाय बरोबर सेवेचं पण काम चालू आहे. रसाचं दुकान, बिस्किट वगैरे त्या पद्धतीने सगळं इथं चालू आहे. अच्छा, हो. भाविक लोक आलेले आहे. विविध गावाहून इथं आलेले आहेत पहा. आणि महाराजांच्या दर्शनाकरता इथे आले आहे. आम्ही छत्रपती संभाजीनगरमधून आलो. छत्रपती संभाजीनगरमधून. आणि दरवर्षी येत होतो. हे भाविक आलेले आहेत आणि दरवर्षी येतात. महाराजांच्या चरणी लीन होतात. नाव काय तुमचं? बाळू सोनवणे. बाळू सोनवणे. अच्छा, दरवर्षी तुम्ही येतात. आणि ऊन लागलंय आता शेखच्या दुकानामध्ये आलेत हो हो. थंड थंड घ्यायसाठी. शेखच नाव ना तुमचं? काय नाव? जावेद शेख नाव आहे. जावेद शेखच्या दुकानात हे भाविक आलेले आहे. आणि त्या निमित्ताने जावेद शेख हे व्यवसाय करत असताना हे लोकांचा आत्मा पण शांत करतात. ही सेवा चालू आहे जावेद शेख यांची. छान. तुम्ही कुठले? वरझडी. वर्धरी. छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर मधून आलेला आहात वर्धरीचे. काय नाव आपलं? संजय अरनाथ साबळे. अच्छा, संजय अरनाथ साबळे. अच्छा. ताई तुमचं नाव काय? अलका. तुमचं नाव काय ताई? अच्छा, यांच्याबरोबर तुम्ही आलेला आहात. अच्छा. बंधू नाव काय तुमचं? माझं यश सोनवणे. अच्छा, तुम्ही ह्याच वर्षी आलात का दरवर्षी येतात? दरवर्षी येतात. अच्छा, दरवर्षी महाराजांच्या चरणी इथं लीन होण्यासाठी येतात. हो. अच्छा. रामफळ विकायला आलेला आहे. हे दुकानी पहा भाविक लोक दुकानामध्ये घेऊन राहिले. नाडा वगैरे, प्रसाद.
भाविक लोक आलेले आहेत. कुठले तुम्ही? नाशिक. नाशिकहून आलेत? दर्शनाकरता आलेत? हो दर्शन. अच्छा. वेगवेगळ्या प्रकारचे भाविक इथं येतात, महाराजांच्या चरणी लीन होतात. हे महाराज इथं आलेले आहेत आणि दरवर्षी महाराज इथं येत असतात वाटतं. आणि भाविक आहेत. कुठले महाराज तुम्ही? आम्ही मालेगावून आलो. मालेगावून आले? महाराजांच्या दर्शनासाठी आले? दरवर्षी येतात तुम्ही इथं? छान छान. नाव काय तुमचं? माझं नाव समाधान खेडकर. समाधान खेडकर. तुमचं? माझं दत्तू कासर. तुमचं? राहुल लबडे. गणेश बांबरे. अच्छा, तुषार शिंदे. छान. तुझं नाव काय? तेजस खेडकर. तेजस खेडकर. तेजस खेडकर. छान. हे मालेगावून आलेले आहेत भाविक लोक आणि महाराजांचं दर्शन घेतलेलं आहे यांनी आता आणि महाप्रसाद पण घेतलेला आहे. आज मुक्काम आहे का तुमचा? जाणार आहेत लगेच? छान छान. आम्ही मोठ्या देवीसाठी जाणार आहे. आता इथून मोठा दिवस जाणार. नमस्ते. नमस्ते नमस्ते. कुठले तुम्ही? आम्ही कडाष्टी कडाष्टून आले? आष्टी महाराजांच्या दर्शनाकरता आले? दर्शनाकरता आलो. छान. आम्ही सारखं येत असतो महिन्याला येतात? वा 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 वा. छान छान छान. तुम्ही कुठले ताई? श्रीगोंदा. श्रीगोंदिया. नाव काय तुमचं? मीरा भापकर. अच्छा, तुम्ही पण येतात दरवर्षी? हा, दरवर्षी येतो. छान. या दुकाने आहेत, भाविकांच्या दुकानी इथं आहेत. या रेवड्या, केळे हे सगळे इथं विकतात आणि येणाऱ्या भाविकांची सेवा पण चालू आहे इथं या पद्धतीने. त्या सगळ्या. ताई, नाव काय तुमचं? शबाना रशीद शेख. हे दुकान आहे तुमचं? किती वर्षापासून दुकान आहे? आमचं मस्त 40 वर्ष झालं दुकानाला. अच्छा. इथं रेवड्या मिळतात, मोठी रेवडी मिळते आणि नारळ मिळतं. भाविकांसाठी जे काय आहे ते सगळं मिळत असतं इथं. भाविक लोक पण इथे येत असतात. कुठले तुम्ही? आम्ही आळंदी. आळंदीतून आले तुम्ही? काय नाव तुमचं? कानूरकर. अच्छा. तुमचं नाव काय? डुंबरे, शांताराम डुंबरे. अच्छा. तुमचं नाव काय? भोसले. कुठले तुम्ही? आम्ही शिरूरून आलो, गणेगाव मांडवून फरक. अच्छा. तुम्ही महाराजांच्या दर्शनाकरता आले? दरवर्षी येतात? दरवर्षी येतात. दरवर्षी येत असतात भाविक महाराजांच्या दर्शनाकरता आणि ह्या श्रद्धेने येऊन इथं आत्मिक समाधान इथं सगळ्या भाविकांना मिळतं. प्रतिवर्षी येतात. प्रतिवर्षी येतात. हो, भारी. जय हरी जय हरी. काय नाव तुमचं? बप्पूराव सदाशिव करून मांडवून. तुम्ही कुठले? तालुका शिरूर, गणेगावचे आम्ही. गणेगाव. तुम्ही? जय हरी. जय हरी. आम्ही नाशिक जिल्ह्याचे मालेगाव तालुक्यातले पाटणे गावाचे आहे. मालेगाव. हो. वा 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 वा. या बाबांच्या दर्शनासाठी आलो, कानिमनाथच्या दर्शनासाठी आलो. अच्छा 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 अच्छा. हा हा. दरवर्षी येतात? हो हो इथे एक आत्मिक समाधान मिळतं तुम्हाला? हो, एकदम आनंदात वाटतं. आम्हाला थोडं पाहायला मिळाली. दुकान आहे. हे दुकान तुम्ही भाड्याने घेतलेलं आहे का? हा. अच्छा. किती वर्षापासून आहे? आता हे संजय मरकड आले ना हे. हा. त्यांनीच आम्हाला दुकान. ते संजय मरकड हे जे पूर्वी अध्यक्ष होते का? हा. तर संजय मरकड यांनी तुम्हाला दुकान दिलेलं आहे भाड्याने? हा. हा. नाव काय तुमचं? शबाना रशीद शेख. शबाना रशीद शेख. अच्छा. संजय मरकड यांनी हे अध्यक्ष होते पूर्वी, त्यांनी हे दुकान दिलेलं आहे भाड्याने डिपॉझिट घेऊन. हा. छान. हे दोरा पहा, भाविक लोक म्हणतात दोरा केवढ्याला आहे. भाविक लोक आलेले आहेत हे सगळे. वेगवेगळ्या भागातून भाविक लोक येतात. हे ताईंनी नाडा घेतलेला आहे, पेढे महाप्रसाद पण आहे घेतलेला आहे. हे नाथ महाराजांच्या चरणी वाहण्याकरता पेढे पण घेतलेले आहेत. हे राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश आहे. येथे कोणतीही जातपात पाळली जात नाही. इथे फक्त श्रद्धा आणि सेवा पाहिली जाते. महाराजांच्या चरणी लीन होण्याकरता स्त्री आणि पुरुष एकच इथं येतात आणि महाराजांच्या चरणी लीन होतात. हे वेगवेगळे दुकाने आहेत. ह्या दुकानी पहा, इथं शेव चिवडा मिळतो, भेळ मिळते, मसाला रेवडी. हे भाविकांच्या सेवेसाठी हे दुकाने आहेत. हे भत्ता मिळतो, इथं फुटाणे मिळतात, गरम गरम फुटाणे.
भाविक इथे येतात, वेगवेगळ्या गावाहून वेगवेगळ्या जिल्ह्यातील भाविक इथे येतात, महाराजांचं दर्शन घेतात. हे या पद्धतीने हे मंदिर आहे पहा. महाराजांचं मंदिर. हे भाविक लोक येतात दर्शनासाठी आणि मोठी रेवडी प्रसिद्ध आहे. ह्या यात्रेमध्ये ही रेवडी मिळते, अन्यथा कुठे मिळत नाही. याचा स्वाद वेगळा आहे. ही मसाला रेवडी आणि ही रेवडी फक्त इथंच मिळते. प्रत्येक भाविक ही रेवडी घेऊन जात असतो इथं या पद्धतीने. हो, आपलं नाव काय? मुख्तार भाई शेख मुमीन. मुख्तार भाई शेख मुमीन. कुठले आपण? इथलेच इथलेच का? हे किती वर्षापासून दुकान टाकता तुम्ही इथं? पहिल्यापासून. तुम्हाला कळतं असं पहिलं तुमच्या वडिलांपासून दुकान आहे का इथं? अच्छा. हे पाहिजे राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश या यात्रेमध्ये मिळतं. हिंदू मुस्लिम सगळे मिळून व्यवसाय करतात आणि बंधुभावाने राहतात. प्रत्येक जाती पंथाच्या भाविकांची सेवा करतात आणि व्यवसाय करतात. इथं कोणत्याही प्रकारची तेढ इथं आपल्याला पाहावयास मिळत नाही. मसाला रेवडी पण आहे, शेव पण आहे. नाव काय आपलं भाऊ? नाव काय आपलं? शेख निसार. शेख निसार. हे तुमचं दुकान आहे? हो, कधीपासून तुम्ही? मला कळतं तसं दुकान आहे. हे सगळे भाविक लोक इथे येतात आणि त्यांची सेवा करण्याकरता. काय नाव आपलं? सुनील पाटील. कुठले आपण? चोपडा चारडी. चोपड्याहून इथं आलेले आहेत. नाथ महाराजांच्या दर्शनाकरता आलेले आहेत. त्यांच्या चरणी लीन होण्याकरता आणि महाप्रसाद घेऊन चाललेला आहे घरी आणि एक आत्मिक समाधान घेऊन तिथं चाललेलं आहे. आणि शेख यांच्या दुकानात येऊन इथं प्रसाद घेऊन चाललेला आहेत. हे राष्ट्रीय एकात्मतेचं हे प्रतीक आहे. अच्छा, छान. आपलं नाव काय? माझं नाव सलमान मोमीन. सलमान मोमीन. आपण दुकानदार आहात का? हो. अच्छा. यांचे वडील आहेत का? अच्छा. म्हणजे यांचे वडील बी धंदा करत होते. तुमचे वडील पण धंदा करता. आता याच्यानंतर तुमचं पण धंदा कराल. 3 पिढ्यापासून इथं महाराजांची सेवा करतात व्यवसाय करून तुम्ही. छान छान. हे पहा व्यवसाय पहा भाविक लोक. महाराज अलक निरंजन बोला. अलक निरंजन. या इकडं महाराज. महाराज आपलं नाव काय? महादेवगिरी. कुठले महाराज तुम्ही? आम्ही संगमनेर तालुका अहमदनगर जिल्हा. अच्छा. संगमनेर तालुक्यातून महाराजांच्या सेवेसाठी तुम्ही इथं आलेला आहात. दर्शन घेतलंय तुम्ही आणि आता शेखच्या दुकानात इथं आलेला आहात तुम्ही. दक्षिणामाग शेखच्या दुकानामध्ये. अच्छा. 10 रुपये दिलेला आहे आणि अलक निरंजन म्हटले तुम्ही. अलक निरंजन. महाराज एक प्रश्न विचारत आहे. अलक निरंजन म्हणजे काय? म्हणजे हा नमस्कार आहे शंकर भगवंतांना घातलेला. अच्छा. शंकरानं. अलक निरंजन. अलक निरंजन. अलक मध्ये अल्ला येतो नाही का? अल्ला. अलक निरंजन निर्गुण निराकार. अलक म्हणजे अल्ला म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेचं हे जयघोष वाक्य आहे. अलक निरंजन. वा, छान 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 छान. आपलं नाव काय? नाव काय आपलं? अच्छा. आपण इथं वाजवण्यासाठी आलेला आहात दर्शनासाठी? सेवासाठी. काठी वगैरे नाही ना आपली? काठीमध्ये काय? अच्छा. सेवा करण्यासाठी. दरवर्षी तुम्ही येत असतात तिथं? पहिल्या वर्षी आलो. कुठले तुम्ही? वैजापूरहून आले. वा, छान. महाराजांच्या दर्शनाकरता इथं आलेले आहात. सेवा पण चालू आहे, व्यवसाय पण आहे आणि शेखच्या दुकानात पण तुम्ही भत्ता वगैरे घेत असतात. छान छान छान. दुकान आहे. भाविक लोक येतात दुकानीमध्ये आणि प्रसाद घेतात आणि महाराजांच्या चरणी लीन होतात आणि वेगवेगळ्या प्रकारचा प्रसाद घेऊन घरी जातात आणि आत्मिक समाधान मिळवतात. आपलं नाव काय काका? कमलाकर बोराडे. कमलाकर बोराडे. बोराडे. धाराशिव. कधीपासून दुकान आहे आपलं? यात्रेत. यात्रेत आल्यात. धाराशिवून आलात तुम्ही? छान. महाराजांच्या दर्शनाकरता आलात, व्यवसाय करता आलात आणि एक सेवा पण चालू आहे तुमची. छान 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 छान. ही दुकान आहे दुसरी. अशा पद्धतीने ही दुकान एवढे जे आहे हे त्यांचे दुकानचे मालक इथं बसले. काय नाव तुमचं? समीर मोमीन. समीर मोमीन. हो. कधीपासून दुकान आहे तुमचं? हे जुने आमची पहिले 2-3 पिढ्यापासून. 2-3 पिढ्यापासून सेवा चालू आहे महाराजांची. महाराजांची व्यवसाय करता करता येणाऱ्या भाविकांची पण सेवा चालू आहे, महाराजांची पण सेवा चालू आहे. या विविध प्रकारचे ह्या रेवड्या इथं विकतात. आणि हे काय म्हणतात त्याला? हा, रेवडीच मोठी रेवडी. हे कुठं मिळत नाही, इथंच मिळते वाटतं. हा, मसाला रेवडी म्हणतात याला. छान. काय नाव? समीर मोमीन. छान छान छान. बंधू भावाने सगळे राहतात, सगळे व्यावसायिक प्रेमाने राहतात आणि धंदा करतात.
राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश आहे इथं महाराजांच्या चरणी. भटक्यांची पंढरी ही कानिफनाथ यांची ही पंढरी आणि भटक्यांची पंढरी ही म्हणून प्रसिद्ध आहे. 18 पगड जातीचे लोक गुण्यागोविंदाने येतात आणि इथं महाराजांच्या चरणी लीन होतात. हे वेगवेगळ्या प्रकारचे दुकानी कोणती वस्तू घ्या 100 रुपयात वेगवेगळ्या वस्तू आहेत तिथं. हे लहान मुलं जे भाविक लोक येतात त्यांच्या खेळण्याकरता इथं आलेले आहेत. नाव काय तुमचं? भीमराव किशन जाधव. अच्छा, हे पहिल्याच वर्षी आलेत का? नाही, दरवर्षी दरवर्षी येतात का? अच्छा अच्छा, दरवर्षी येतात तुम्ही. कोणत्या गावातून येतात? तीसगाव. तिसगाव मधून जवळचे आहात तुम्ही. छान छान छान. यावर्षी चांगली यात्रा भरली, धंदा चांगला झाला. छान छान. वेगवेगळ्या प्रकारचे दुकानी रेवड्या इथं विकायला मिळतात. गोंधळाचा कार्यक्रम पहा, इथं गोंधळ पण आहे. गोंधळाचं काम चालू आहे. हे आपल्या हातावर गोंधून घेतात. वेगवेगळ्या प्रकारचे गोंधळाचं काम चालू आहे. ये कितना पैसा लेते हैं गोंदने का? 1 इंच का 100 रुपये. 1 इंच का 100 रुपया. अच्छा, वेगवेगळ्या प्रकारचं गोंधळ तिथं होतात. आणि हे कहाँ के आप? राजस्थान. राजस्थानहून इथं आलेला आहे या नाथ महाराजांच्या यात्रेमध्ये. आणि हे गोंधून येतात, वेगवेगळ्या प्रकारचे नक्षे काढतात जसं पाहिजे तसं. या ताई पण आहे इथं, ताईंनी पण गोंधळलेलं आहे. वा वा वा, छान, खूप छान गोंधळ. नानासाहेब, छान. ताई कुठले आपण? धाराशिवच्या. अच्छा, इथं आले दर्शनाला. दरवर्षी येतात? परंडा तालुका. परंडा तालुका. अच्छा, छान. आपण कुठल्या ताई? जामखेड तालुका. जामखेड. अच्छा, आपण कुठल्या ताई? जामखेड. जामखेड. तुम्ही पण काढलं का? हो, छान. ताईंनी पण काढलेला आहे नक्षी. किती पैसे घेतले ताई? 200. 200 रुपये घेतले. छान. हे कधी निघणार म्हणजे पुसणारच नाही आता? काढताना काही त्रास झाला का? हा, अच्छा अच्छा, छान छान. वेगवेगळ्या जडीबुटी इथं आहेत. गोंधळाचं काम चालू आहे. वेगवेगळ्या गोंधळाचं नाव. यांचं नाव कहाँ के आप? किधर के? राजस्थान. राजस्थान. ये कितना पैसा लेते हैं आप? 1 इंच का 100 रुपये. 1 इंच का 100 रुपया. अच्छा अच्छा, बहुत बेहतरीन निकाला है ये तो आपने. वाह वाह वाह. आपण कुठले? आष्टी तालुका. अंतापूर गाव. अंतापूर गावाचे का? काय नाव आपलं? सुनील सानप. सुनील सानप. अच्छा, तुम्ही मित्र त्यांचे? त्यांचे मित्र. हो हो हो. मला वाटतं मिस्टर महेश मुले. आपण म्हणजे महिनाभर झाला येतो. तुमची मुलाखत घेतली वाटतं हो, मी. आता अगोदर. घेतली, हो, हो. हो. बोलते ते. अच्छा 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 अच्छा. दुसऱ्या बायकोचं नाव. चेष्टा करतात वाटतं तुम्ही. आवडतीचं नाव? आवडतीचं. हा. एक कुंकुवाची आणि एक बुक्याची. आणि तो बुक्केची आवडती का? ही बुक्याचीचं नाव आहे. हा, बुक्केची आवडती. छान छान. कसं काय ओळखलं मी? पत्रकार यावर्षीही मागच्या वर्षीप्रमाणे जो आपण ग्रामसभेने ठराव पास केलेला आहे त्याचप्रमाणे यावर्षी यात्रा केली जाईल. ग्रामपंचायतीच्या परवानगीशिवाय कुठलेही व्यापाऱ्याला या ठिकाणी दुकाने लावण्यास बंदी असेल. ग्रामपंचायती परवानगी घेणं अनिवार्य आहे. आणि मागच्या वर्षी जो आपण ठराव घेतलेला आहे की मुस्लिम समाजाच्या व्यापाऱ्यांना जे कानिफनाथांचे रीती रिवाज परंपरा पाळत नाहीत, पशु हत्या करतात, या ठिकाणी 8-8 दिवस आंघोळ करत नाहीत, मांस मच्छी खाऊन प्रसाद, नाथांचा पवित्र असा प्रसाद या ठिकाणी विकतात. कुंकू मुस्लिम महिला लावत नाहीत, पण कुंकू आमच्या हिंदूंना ते विकतात. आणि म्हणून अशा सर्व व्यापाऱ्यांना, मुस्लिम व्यापाऱ्यांना मागच्या वर्षीप्रमाणेच यावर्षीही यात्रेमध्ये त्यांना बंदी राहील. ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांना कुठलेही परवाने दिले जाणार नाहीत. ह्या मडी गावामध्ये आपण आलेले आहोत. येथे कानिफनाथ महाराजांची यात्रा आहे, आपण पाहिलेलंच आहे. आणि विविध भाविकांच्या आपण मुलाखती घेतल्या, दुकानदारांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत. जसे हिंदूंच्या मुलाखती घेऊन दुकानदारांच्या त्यांची बाजू मांडली, तशी मुस्लिम दुकानदारांची आपण बाजू मांडली. राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश इथं आपल्याला पाहावयास मिळाला. आणि बंधुभावाने सगळे व्यावसायिक इथं व्यवसाय करतात. कोणाच्याही मनामध्ये काही कुठता नाही, याचाच एक भाग म्हणून आपल्याला इथले सामाजिक कार्यकर्ते भेटलेले आहेत इथे. आणि आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत. काय नाव आपलं?
फिरोज सुभान शेख, राहणार मडी, तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर. बरं, आपण इथं जे यात्रेच्या निमित्ताने माजी सरपंच संजय मरकड आणि पूर्वीचे जे अध्यक्ष पण होऊन गेले, त्यांनी असं सांगितलं का मुस्लिमांना इथं व्यवसाय करण्यास बंदी आहे, बंदी घालण्यात येत आहे. बाहेरच्या मुस्लिमांनी आणि गावातल्या मुस्लिमांनी सुद्धा इथं व्यवसाय करू नये, कारण ते परंपरा पाळीत नाही, गालबोट लागतंय असं त्याचं म्हणणं आहे. आता आम्ही जो सर्वे केला ते इथं सगळ्या मुस्लिमांच्या दुकानी आम्हाला पाहायला मिळाल्या आणि हिंदूंच्या पण मिळाल्या, आणि हिंदूच्या दुकानदारांमध्ये आणि मुस्लिमांच्या दुकानदारांमध्ये एक बंधुभाव, प्रेमभाव आपल्याला पाहायला मिळाला आणि राष्ट्रीय एकात्मता पाहायला मिळाली. आणि सगळे जितके पण भाविक लोक वेगळ्या भागातून इथे येतात त्यांची सेवा मुस्लिम व्यावसायिक पण करतात आणि हिंदू भाविक पण करतात, गुण्यागोविंदाने राहतात असं आपल्याला पाहावयास मिळालं. तर आपलं एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून आपलं काय म्हणणं आहे या विषयावर? सर्वप्रथम ह्या देशातले सर्व लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने जे संविधान दिलेलं आहे त्या संविधानाच्या मार्गाने चालते. त्याच्यामुळे संविधानाने ज्याला त्याला अधिकार दिलेला आहे पुढं कोणचा धंदा कोणाला करायचा. आणि राहिला विषय ज्याच्या त्याच्या परंपरेचा, तो हा प्रत्येक देवाचा, प्रत्येक समाजाचा, प्रत्येक गावागावात वेगवेगळे प्रथा असतात, जो तो ज्याच त्याच्या पद्धतीने पालन करतो. परंतु जे संविधान आपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे, काही व्यवसाय जो तो ज्याच्या त्याच्या परीने कुठे बी करू शकतो, त्या पद्धतीने मुस्लिम समाजाचे आता इथं देवस्थानवर जे दुकानं लावले आहेत, सदर संजय मरकड जो अध्यक्ष होते त्यावेळेस त्यांनी मुस्लिम समाजाकडून डिपॉझिट घेऊन देवस्थानचेच गाळे भाडेतत्वावर मुस्लिम समाजाला दिलेत. 18 पगड जातीचे लोक आहेत तिथं, सगळे महार समाज, मातंग समाज, सगळ्या समाजाला त्यांनी ते गाळे दिलेले आहेत देवस्थानचे. त्यात मुस्लिम पण आले बा? हो, त्याच्यामध्ये मुस्लिम पण येतं, स्वतः त्यांनीच वाटप केलं. आता असं काय घडलं का मुस्लिमांनी व्यवसाय करू नये असं ते म्हणतात? नाही, स्वतः आता जे अध्यक्ष आहेत, आता ते माजी अध्यक्ष, माजी सरपंच झाले, तर त्यांना वाटतं आता पुढच्या काळामध्ये ज्या पंचायत समिती, जिल्हा परिषदा लागलेल्या आहेत याचे डोहाळे लागलेले आहेत, त्याच्यामुळे हिंदू मुस्लिम केल्याशिवाय त्याला तिकीट भेटत नाही भाजपचं. याच्यामुळे काहीतरी कुठंतरी कुरापत काढायची आणि ते तिकिटासाठी वळवळ करायची, एवढंच त्यांच्या डोक्यामध्ये उद्दिष्ट असतं फक्त. एकंदरीत इथले जे हिंदू आणि मुस्लिम सगळे एकोप्याने राहते. तर इथं शेजारी म्हणजे एकूणाच्या बाजूला तुम्ही आता बघितलंय का मरकड असो, मुस्लिम असो, सगळ्या जाती धर्माचे दुकाने एका बाजूला लागले, ती एकोपा सगळ्यामध्ये आहे. आणि एका हॉटेलमध्ये चाय पितात, एका हॉटेलमध्ये एका ताटात जेवतात आणि काही रक्ताची आवश्यकता लागली तर एकमेकाला रक्तदान करतात. आता मी स्वतः केले आम्ही इथे. अच्छा, हो, म्हणजे इथं काय जातीवाद हा विषयच नाहीये, कारण हे देवस्थान 18 भटक्यांची पंढरी, 18 पगड जातीचं देवस्थान आहे. हो. अच्छा, आणखी काय बोलायचं आपल्याला? आणि काय नाही, इथं गावामध्ये काय जातीय तेढ निर्माण करण्याचे जे गावगुंड जे येऊन जे करीत आहेत ना, त्यांचा गावाशी काही संबंध नाही. पण गावातल्या लोकांनी काही थारा दिला नाही होता. गावातल्या लोकांनी बिलकुल त्यांना थारा दिला नाही. कोणत्याच लोकांनी येते तर कुत्र्यासारखे भोगते तर निघून जाते. तर आता इथं दुकान लागत होत्या, लागणार नाही अशा शब्दात लोकांनी इथं निंदा केली. परंतु त्यांना माझा एकच उद्देश आहे, तुम्ही मस्त येऊन म्हणले लागत होत्या, लागणार नाही, पण लागलेल्या आता सध्या चालू आहेत आणि इथून पुढे बी चालू होणार आहेत. त्याच्यामुळे तुम्ही किती काड्या केल्या तर तिने मुस्लिम समाजाला आणि इथल्या मरकड समाजाला काही फरक पडणार नाही. तुम्ही येऊन कुत्र्यासारखे भोकून किती वेळेस गेले तर इथं काही दुरी निर्माण होणार नाही, कारण इथं सगळे सलोख्याने राहतात. म्हणजे संविधानाच्या राज्यामध्ये प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे. एकजूट महाराष्ट्र न्यूजमध्ये आपण जी मुलाखत दिली त्याबद्दल आपलं अभिनंदन आणि आम्ही आभार प्रकट करतो.